हे पुढचा भाग राहिला थोडा सांगते, कारण कसं होतं एकदम येतो पावसाळ्यात. आता पुढचा भाग थोडं सांगते. मग आता ते कंकण त्यांच्याकडे आलं, पण त्यांना तरी ऋषीमुनींना लोभ नव्हता. धनाचा राजाजवळ धन राहायचं. ऋषीमुनी काही करत नव्हते, कारण प्रालब्ध मोठं हे बरं. प्रालब्धासारखं काहीच नाही. करुणी संचिताचा ठेवान भोग भोगावर यावं. प्रालब्ध संचित क्रियामान हे आपल्या हातूनच घडत असतो. कारण मन घडोघडी अपराधाचा तोल सावरा. मनुष्य देहाला आल्यावर फार सांभाळावं लागतं, फार. आता काय होतंय ते मला माहीत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही हे मला माहीत झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही कशामुळे म्हणते, ही ऐकलेले कथा भाग आहेत ना, हे ऐकले, श्रवण केले. कारण कथा ऐकणं कशी ऐकायची, रोम आपल्या केसानं सुद्धा ऐकाय म्हणजे सांगता येत असते. ते एकीकडे सांगायला आपण एकीकडे करायचे असणार. त्याच्यामध्ये गोष्ट सांगते तुम्हाला. कारण असणारे एका तरुण पोरायचं लग्न होतं तिथं. तरुण म्हणजे म्हातारे काय करत नाहीत, म्हणजे म्हाताऱ्याला काय न्यायचं तिकडं सांगू नये, पण सांगते थोडी. म्हाताऱ्याला काय कळत नसतं, म्हणजे म्हातारे माणसं न्यायचीच नाहीत लग्नाला. बरं म्हणजे आता म्हातारे काय करते, म्हातारी झालेली होते बोलून चालून, त्याला काय करतात. तरुण लग्नाला गेले. लग्न झालं तिथं. लग्न झालं आणि मग आता थोडक्यात सांगायला बरं का, लग्न झालं आणि तिथं रुखवत सगळं मांडलं. म्हणले रुखवत भरून घ्या म्हणले सगळं. आणि आमची रुखवतावर म्हणले आमच्या रानामध्ये विहीर आहे, ती घेऊन जा. ते म्हणले रुखवत नेऊन जा, पण विहीर कशी घेऊन जा. ते म्हणले मग रुखवत विहीर नाही नेली ना, रुखवतही नाही पोरगी नाही. अरे असं कसं? असंच म्हणले. मग तुम्ही कसं तसं विहीर कशी उपटीता येईल खरं सांगा, आता कोणाला कळतंय. ते म्हणले विहीर नेल्याशिवाय म्हणले आमची पोरगी काय आम्ही झालीच नाही. म्हाताऱ्या माणसाचं सांगायला बरं का, कारण कसं ऐकावं लागतं याच्यावर बोलू लागले मी. मग आता ते विहीर न्या म्हणले उपटून. म्हणले आता विहीर मोठी अडचणीत बसले नाही सगळे, हे सगळे पोरगळ गेलेलं. कारण म्हाताऱ्या माणसाचा चिड करू नका, म्हाताऱ्या माणसाशिवाय सरतच नाही. तुम्ही ऐका ना ऐका, त्याच्याशिवाय वेगळा असतो विचार. मग पुन्हा एक जण विचारला, म्हणला आपले घरचे काका आहेत ते आणायत. म्हणला कोण? म्हातारे काका आहेत. एक दोन म्हातारे घरी होते, ठेवून गेले ते. मग ते मग गेले आणायला. म्हणजे काका तुम्ही चला. म्हणले कशाला, काय करायचं. म्हणजे असं झालंय तिथं. ती म्हणते विहीर न्या, उपटून नाही विहीर न्या. तर ते विहीर न्या म्हणल्यावर म्हणले आम्हाला विहीर कशी आणता येईना, रुखवतच भरू देणार. बरं म्हणले दोन टाकले ते म्हातारीची त्याच्यामध्ये कशामध्ये गाडीमध्ये आणले तिथं. म्हणले काय विचार आहे म्हणले तुमचा मुली झाडण्याचा. ते म्हणले काही नाही, आमचं काही नाही म्हणणं. म्हणजे आम्ही रुखवत मांडले इथं, रानातली विहीर घेऊन जा म्हणतो त्यांना. असं आहे होय म्हणले तुमचं. बरं म्हणले रुखवत न्यायचं आणि पण विहीर उपटून न्यायची. मग तुमचं ऐकतोच म्हणले आम्ही, पण आमचं तुम्ही ऐका ना. म्हणजे हो आम्ही ऐकतोच ना तुमचं, बरोबर आहे. म्हणजे तुमचं आम्ही ऐकणार आहे. म्हणजे ऐकल्याशिवाय कसं. म्हणले जसं रुखवत मांडलं तशी विहीर तिथं मांडा तुम्ही. ती कुठं मांडता येईल. मग कसली गपची. म्हणजे शहराला सवाशेर व्हावं लागतंय, तुम्हाला लक्षात सांगते. कारण कोणती गोष्ट आलीच पाहिजे आणि कोणती गोष्ट कळालीच पाहिजे, प्रमाण झालं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी मग गप्प बसले. विहीर आणली नाही, मुलगी घेऊन आली. कारण ऐकेलाही कसं आहे आणि त्याच्यामध्ये लक्षही कसं द्यावं लागतं आणि म्हातारी माणसं कशी असते, त्याच्या 2-3 गोष्टी सांगितल्या. पुढे आता मी सांगू लागलेले. कारण असणारे मग ते कंकण काय झालं, त्या कंकणाची राम आले. कारण राम पुष्पक विमानात बसले आणि सगळं राज्यावर बसले होते. 11,000 वर्षे रामाने राज्य केलेले. 11,000. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, काही नाही. पण एकदा त्या मथुरेच्या ब्राह्मणाचा एक मुलगा मेला. कारण पहिलं कसं होतं लक्षात ठेवा, कारण अकाली मृत्यू नव्हता. म्हातारा होईल तेव्हाच मरायचं, तोवर मरण नव्हतं. कारण सगळ्या गोष्टी फार व्यवस्थित होत्या हो, असे असणार. मग ते अकाली मृत्यू झाला तिथं त्या मुलाचा. मंजूर झालेले पोरगं गेलं की मग ते आले मथुरेचे सगळेजण आले. तर राजा आपले राम सभेत बसलेले होते आणि नारद होते त्यांच्याजवळ बसलेले होते. असं डोळ्याच्या भोवयानं विचारलं काय म्हणून. ते म्हणले राजा तुझं पाप झालं. म्हणले कसं काय. म्हणले राम गपचीप बसले, कारण देव आहे तो. गपचीप बसले. राजा तुझं पाप झालं. बरं कशानं झालं, कुठं झालं, असं काही विचारलं नाही. पण जेव्हा आमचा अकाली मृत्यू आला ना, ते जगामध्ये पाप होते म्हणून अकाली मृत्यू आहे, लक्षात आला. तुम्ही म्हणता तुम्ही कुठं पोथीत ऐकलं. ते असणारं पोरगं गेलं. म्हणले आमचं एवढं मंजूर झालेलं पोरगं गेलं, राजाच्या पापामुळं गेलं. रामाने ऐकून घेतल्याशिवाय पर्यायच नव्हतं. राजे लोकांना आताचे राजासारखे नव्हते.
कारण आता ते राजे माकडासारखे नाचायच लागलेत, काही कळच नाही त्यांना की आपण माणसं होत. त्यांना हेही कळणं आणि तेही कळणं, हे बरोबर नाही बरं का आजच्या काळात. कारण संघटना, आताच आमच्या कीर्तनकारांनी सांगितलं, संघटना पाहिजे, विचार पाहिजे, विवेक पाहिजे, काहीच नाही राहिला. कुठं चाललेत म्हणा ठोक. असं आपल्याला त्याच्यावर नाही गरज नाही, पण आपण थोडं बोलतो. त्याप्रमाणे राजानं ऐकून घेतलं. राजा बसला. म्हणले कशामुळं मिळाला होतं? म्हणले कोणीतरी शूद्र आणि अनुष्ठान करायला लागला. शूद्र म्हणजे असतं सगळ्याला गीता येते, सगळ्याला काय वाटतं ते शिकायले, काय ते कुठं धर्म राहिला ते पाहता तुमचे तुम्ही. कारण मला तर काही कळणार, मी असे ऐकलेले मन मला वाटतं की धर्म नाही. कारण धर्माचं खाली काहीतरीच व्हायला लागले, असं व्हायले. मग म्हणजे शूद्र कोणतरी तपश्चर्याला बसला असं, तेव्हा हे पोरगं गेलं. कारण इतरांना अधिकार नाही म्हणून आम्हाला आत्तापर्यंत गीता शिकू दिले नाही की हो, काय सांगा. मुखोद्गत गीता नाही, महाभारत झालं असतं मुखोद्गत, पण शिकूच देत नव्हते ना पहिले. बायकांनी करू नये, इतरांनी करू नये, इतरांनी करू नये, ह्या शूद्रांनी करू, असंच होतं पहिलं. ते असं असणारा त्या ठिकाणी ते कोणीतरी असणारा शूद्र जातीचा तपश्चर्या करायला लागला. ते रामाला कंकण दिलं म्हणून रामाला शोध लावणं भाग पाडला ना. मग ते कंकण दिलं रामाला, तर कंकण घेऊन आले. म्हणजे ऋषी म्हणजे तुम्हाला कसं काय मिळालं हे? म्हणजे असं असं त्या विदर्भ राजाचं झालं म्हणून त्यानं मला दिलेलं आहे. रामा तुमच्यासारखं तुम्ही सांभाळा. त्यांना देऊन टाकलं. मग राजा असेच निघाले. मग आता ते ब्राह्मणाची पोरं तिथं आलं त्या ब्राह्मणाने सांगितलं, मग आता राजाला शोध लावणं. मग रामाने पुष्पक विमान बोलावलं आणि पुष्पक विमान बोलावून राजे त्याच्यामध्ये बसले प्रधानाला घेऊन. कारण त्यांच्या हाताखालचा सुमंत प्रधान होता त्यावेळेस. ते सुमंत प्रधानाला घेऊन बसले. पुढे त्यांना एक गिधाडाची गोष्ट ते सोडून देते आता. कारण मग पाहत कोण आहे ब्राह्मण आहे, कोण आहे ब्राह्मण आहे, कोण आहे ब्राह्मण आहे, कोण आहे ब्राह्मण आहे, अशी करीत खूप गेले ते एक किराट म्हणजे पारधी तिथं तपश्चर्या करू लागला होता. कशामुळे करू लागला? स्वर्गाला जायचं. मग त्यानं असं उलटं टांगून घेतलं होतं आणि वाळलेले पानं खात होता, धूरभक्षण करीत होता. मग तिथं गेले राम. म्हणजे तू कोण आहेस? म्हणला मी शूद्र आहे. म्हणला कशामुळे तपश्चर्या? राम म्हणले कशामुळे करायला तपश्चर्या? तुम्हाला स्वर्गाला जाण्याकरता करायला लागलं. मग स्वर्गाला तुला जायचं का रामाने? कारण ह्या बा आता हे असं बोलणं आजच्या काळात तर मारतीनच कमी जास्ती कर, पण कोणाला अधिकार नाही. ज्याची त्याला पदवी, इतरांना साधे संताला म्हणजे आत्मसुख पदवीप्रमाणे करा. संताला अधिकार आहे आणि म्हणणं नाही. कारण काढलं निघालं आपल्या पस्तोर आलं ही गोष्ट खरी, परंतु ज्याची त्यालाच पदवी असते, इतरांना अधिकार नाही. पुष्कळ पाहिला आपल्याला पाहिजे. चोकोबाला दारातच ठेवलं होतं का नाही संतांनी? तुम्ही मी ऐकलं, पाहिलं नाही आपण, पाहायला नव्हतं. कारण पहिले होत. आता काहीच होत नाही. दंडवीत येतं. मला माझ्या नाताला आता दंडविलं. असं कसं बोलतीस तसं? अरे बाबा होतं पहिलं, आमच्या काळात होतं. कारण आमच्या काळात होतं मग आम्ही म्हणतो. आताच्या काळाला आम्हाला तरी तोंड देणं भागच आहे. आता आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही आणि बोलवू नये, कारण बोलणं योग्य नाही राहिलं. पण पहिलं कसं होतं गवळणीचं, याती कुळं माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचून या. ते गवळणीनं म्हणा, तुम्ही आम्ही म्हणण्याचा अधिकार नव्हता आपल्याला. असे असणारे रामाला ते कंकण मिळालं. रामाने त्या शूद्राला मारलं. इकडं त्या पोराचा जीव आणून द्याला. ते ब्राह्मण जिवंत झाला. म्हणजे अकाली मृत्यू आता अर्ध्या आयुष्यात मरतच नव्हतं रामराज्यामध्ये माणूस. म्हणजे रामाने किती दिवस राज्य केलं? 11,000 वर्ष रामाने राज्य केलेलं आहे. 11,000 वर्षामध्ये त्यांच्या 2 लेकराचंच वर्णन आहे. काल मी सांगून गेलेले आहे. याच ठिकाणी पूर्ण विराम. पुंडलिक